तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारितो आणि तो तुला दया व करुणा याचा मुकुट घालतो. हालेलुया. आज जे हे सर्व वचन आहे ना आपल्या मंडळीमध्ये पूर्ण झालं. हालेलुया. त्याने आपल्याला रोगातून मुक्त केलं. त्या परमेश्वराने ज्यांचा ऍक्सिडेंट होणार होता त्यांचा ऍक्सिडेंट होऊ दिला नाही. हालेलुया. तर पियानो खरोखर तो परमेश्वर आपल्याला दया व करुणा याचा मुकुट घालतो. आमेन. किती चांगला आपला परमेश्वर आहे. हालेलुया. आपण कितीही त्याची स्तुती केली तरी ती कमी आहे. आमेन. यानेच आपण आज प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. आपलं बायबल आपण उंच करूया आणि आपण सर्व जण कबुली देऊया. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोर जाऊ देणार नाही. हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आणि हे वचन आज मला जीवन देणार आहे. माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार आहे. या वचनाच्या द्वारे मी अशा झाडासमान बनणार आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले. प्रत्येक कामामध्ये देवाचं वचन मला यशस्वी करतं. या वचनाच्या द्वारे मी रोज आणि रोज एक विजयाचं जीवन, समृद्धीचं जीवन, आशीर्वादाचं जीवन देवाचं वचन मला देणार आहे. धन्यवाद प्रभू येशू, तुझं वचन मला दिलंस. हालेलुया. प्रार्थना करूया. पिता धन्यवाद 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 की मौल्यवान बाती महान अशी वचन तू आम्हाला दिलीस आणि या वचनाच्या द्वारे आम्हाला जीवन दिलंस. या वचनाच्या द्वारे आम्हाला आरोग्य दिलंस. या वचनाच्या द्वारे आम्हाला सर्व बंधनातून आणि शापातून मुक्त केलंस. या वचनाच्या द्वारे पित्या आम्हाला सर्व पुढे होणाऱ्या गोष्टी तू प्रगट करत आहेस. तुझं वचन आम्हाला सांभाळत आहे. तुझं वचन आम्हाला चालवत आहे. आम्ही धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा प्रभू या वचनाने आम्हाला प्रत्येकाला त्या शहाण्या कुमारिकेंसारखं जाग केलंस. पित्या आमचा दिवा अधिक आणि अधिक तुझ्या तेलाने भरलेला आहे. तुझं वचन आम्हाला अधिक आणि अधिक बलवान करत आहे. आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो पित्या. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियांनो, तुम्हाला माहिती नाही की तुम्ही किती किती जास्त आशीर्वादित लोक आहात. आपण खूप 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 आशीर्वादित लोक आहोत. आमेन. का माहितीये का? आपल्याकडे येशू आहे. तुमच्याकडे जर येशू आहे तर मी तुम्हाला सांगतो या जगामध्ये असे लोक आहेत त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, त्यांच्याकडे मोठे मोठे प्रॉपर्टी आणि जमिनी आहेत, त्यांच्याकडे सर्व आहे. पण मी तुम्हाला सांगतो त्या सर्वांपेक्षा जास्त आपण जास्त आशीर्वादित आहोत. हालेलुया. एक गीत आहे इंग्लिश मध्ये आणि त्या गीतामध्ये असं म्हटलं ना, above all powers, above all thrones, above all wisdom and all created things, above all wisdom and all the ways of man, you were here before the world began. Crucified, laid behind the stone, you lived to die, rejected and alone, like a rose trampled on the ground. You took my form and you thought of me above all. Hallelujah. त्या गीतामध्ये असं म्हटलं ना, या जगामध्ये जितकी सर्व शक्ती आहे,
या जगामध्ये जितके सर्व राजे आहेत, या जगामध्ये जितके सर्व ज्ञान आहे, या जगामध्ये जितका सर्व पैसा आहे, या जगामध्ये जितकं सर्व काही आहे, त्या सर्वात श्रेष्ठ प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. आणि त्या प्रभू येशूने प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याचा प्राण दिला, त्याचं रक्त अर्पण केलं आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आणि खरोखर त्या बलिदानाच्या द्वारे, येशूच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे आता तुम्ही आणि मी पापातून आणि नरकातून मुक्त झालो आहोत. हालेलुया. या जगातला सर्व पैसा तुम्हाला पापातून मुक्त करू शकत नाही, नरकातून मुक्त करू शकत नाही. या जगामध्ये जे राजे ज्यांच्याकडे खूप अधिकार आहे, ते राजे तुम्हाला पापातून आणि नरकातून मुक्त करू शकत नाही. या जगामधली सर्व प्रॉपर्टी जरी तुमच्याकडे आहे, तर प्रियांनो ती प्रॉपर्टी आपल्याला पापातून आणि नरकातून मुक्त करू शकत नाही. पण प्रभू येशूने हालेलुया तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याचा प्राण दिला, त्याचं मौल्यवान रक्त अर्पण केलं आणि त्या मौल्यवान रक्ताने प्रियांनो आपल्याला सर्व पापातून, त्या नरकातून तुम्हाला मुक्ती मिळाली आणि तुम्ही आणि मी आता स्वर्गाचे वतनदार झालेलो आहोत. आपण बायबल सांगतं, तुम्हाला माहिती नाही का, तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात. हालेलुया. हे कोणच करू शकत नाही, जगातली कोणतीही गोष्ट करू शकत नाही, पण प्रभू येशूने त्याच्या बलिदानाच्या द्वारे हालेलुया आपल्याला जीवन आणि विपुलपणाचं जीवन दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वात मौल्यवान आहे. येशू सारखं काहीच नाहीये. आमेन. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये ज्या सर्व गोष्टी आहेत, या जगामध्ये जे सर्व माणसं आहेत, या जगामध्ये जे सर्व आहे, त्या सर्वांपेक्षा जास्त आपल्याला प्रभू येशूवर प्रेम करायचं. आमेन. हालेलुया. आणि खूप महत्वाची गोष्ट, तो प्रभू येशू ख्रिस्त खूपच लवकर या जगामध्ये त्याचं राज्य करण्यासाठी येत आहे. हालेलुया. आता काही जास्त वेळ राहिलेला नाहीये, आता शेवटचा चॅप्टर चालू आहे. कोणता धडा चालू आहे तुम्हाला माहिती ना, पुस्तकं असतात त्याच्यामध्ये पहिला धडा, दुसरा धडा, तिसरा धडा, आणि मग कोणता धडा असतो, शेवटचा धडा. पोर्शन संपला. आता आपण शेवटच्या धड्यामध्ये. हालेलुया. कोणता सीन बाकी आहे, बोलतात ना क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे काय, एंडिंग. आता शेवटचा सीन बाकी आहे. आमेन. मी मागच्या वेळेस तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या क्षणामध्ये आपण जगत आहोत. प्रत्येक गोष्ट खूप लवकर लवकर आणि लवकर होते. खूप लवकर गोष्टी घडत आहेत. हालेलुया. प्रियांनो खरोखर आपल्या समोर भविष्यवाणी पूर्ण होते. हालेलुया. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की साप आता बिळातून बाहेर निघत आहे. साप कुठून निघत आहे, तर जो ख्रिस्त विरोधक कोण आहे ना, जो पाप पुरुष ज्याला बायबलमध्ये म्हटलं आहे की नाही, तो कोण आहे आता प्रगट होते. आणि तो जे सर्व करणारे, आता त्या सर्व घटना जगामध्ये, एक घटना तर खूप महत्वाची 13 ऑक्टोबरला झाली. हालेलुया. आणि प्रियांनो खरोखर म्हणून आपण पाहत आहोत की ज्या सर्व गोष्टी परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये लिहून ठेवल्या त्या पूर्ण होत आहे. हालेलुया. विशेष करून मी तुम्हाला सांगितलं की ज्या सर्व गोष्टी, महत्वाची गोष्ट म्हणजे ना की शेवटच्या काळामध्ये बायबलमध्ये असं म्हटलं ना, जो ख्रिस्त विरोधक आहे तो काय करणार आहे, प्रत्येकाला 666 शिक्का देणार आहे.
काय करणार आहे? 666चा शिक्का देणार आहे. प्रियांनो, मी तुम्हाला मागच्या वेळेस एक माणसाचं नाव सांगितलं आणि हा जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे जारेद कुशनर. काय नाव आहे त्याचं? जारेद कुशनर. आणि हा व्यक्ती जो राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा तो जावई आहे. काय तो? जावई. आणि हा व्यक्ती खूप धनवान आहे, खूप श्रीमंत आहे. तो एक प्रॉपर्टी बांधणाऱ्या बिल्डर आहे. आता मी असं बोलू शकतो ना की डोनाल्ड ट्रम्प आणि हा जारेद कुशनर, मला असं वाटतं जगामध्ये जे सर्वात एक्सपेन्सिव्ह, जे सर्वात महागडे जे घर आहेत, जे सर्वात आलिशान घर आहेत, ते बांधणारे हे लोक आहेत. ओके. आणि प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की हा जो जारेद कुशनर याने काय केलं, न्यूयॉर्क या शहरामध्ये एक बिल्डिंग विकत घेतली. एक बिल्डिंग विकत घेतली. ही बिल्डिंग तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, हजारो करोड रुपयांची होती. किती रुपयांची? हजारो करोड रुपयांची होती. आणि ती त्याला खूप महाग पण भेटत होती. पण तो बोलला नाही, मला ही बिल्डिंग विकत घ्यायचीच आहे. तो काय बोलला? मला ही बिल्डिंग विकत घ्यायचीच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ती जी बिल्डिंग आहे तिचा नंबर आहे 6, 6 आणि 6. करोडो रुपये त्याने खर्च केले आणि त्याने ती बिल्डिंग विकत घेतली. दिसतीये का? झालंय का ते? तर तुम्ही बघा प्रियांनो की जे बायबलमध्ये सांगितलेल्या ज्या घटना आहेत त्या कशा पूर्ण होते. हा व्यक्ती ज्याचं नाव आहे जारेद कुशनर, त्यांनी न्यूयॉर्क शहरामध्ये हजारो करोड रुपये देऊन त्यांनी ही बिल्डिंग विकत घेतली. आणि त्या बिल्डिंग वर काय लिहिलेले? 6, 6 आणि 6. दुसरी महत्वाची गोष्ट प्रियांनो, दिसत आहे का नाही? होतंय का नाही? फास्ट फास्ट करा ना. तो फोटो भी दिला होता तो. हालेलुया. तर प्रियांनो, तुम्हाला माहितीये की खूप मोठी, खूप आलिशान, हजारो करोड रुपये देऊन या माणसाने ती बिल्डिंग विकत घेतली. आणि त्या बिल्डिंगचा ऍड्रेस काय माहितीये का? त्या बिल्डिंगचा ऍड्रेस आहे 666. दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो व्यक्ती आहे ज्याचं नाव जारेद कुशनर आहे प्रियांनो, हा एक जादू टोना करणारा व्यक्ती आहे. काय तो? तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, हे लोक इतके भयंकर आहेत ना, जे जादू टोना, आता या जगामध्ये पण म्हणजे सिंपल जादू टोना असतो, आहे की नाही? मी असं बोलत की जादू टोना करतो ना एक कोण दुसऱ्या व्यक्तीवर, पण हे लोक असे जादू टोना करतात की पूर्ण देशांवर, की पूर्ण देश या लोकांचे काय झाले पाहिजेत? गुलाम झाले पाहिजे ना. आणि हा जो जारेद कुशनर आहे प्रियांनो, जो जादू टोना ते करतात त्याला बोलतात कबाला. ओके. तर हा जो जारेद कुशनर आहे त्याने काय केलं, जो राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प त्याच्या मुलीबरोबर त्याने लग्न केलं आणि ते दोघं पती पत्नी
प्रियांनो, या सर्व गोष्टींमध्ये, या जादू टोण्यामध्ये आणि या गोष्टींमध्ये प्रियांनो ते इन्व्हॉल्ड आहेत, आहे की नाही, सहभागी आहेत. आता जी महत्वाची गोष्ट की ज्यामुळं प्रियांनो हा जो व्यक्ती, ज्याचं नाव जारेद कुशनर, बिल्डिंग दिसली का? दिसली का? नाही दिसली ना? कुणाला दिसली? दिसली? बरं, जाऊ द्या. आता थोडासा उजेड आहे, मी नंतर तुम्हाला तुमच्या आपला जो ग्रुप आहे त्याच्यावर मी तुम्हाला ती फॉरवर्ड करून तुम्ही बघू शकता ती. ओके. दुसरी गोष्ट, हा जो व्यक्ती आहे जारेद कुशनर, हा एक माणूस आहे की जो, मी जसं तुम्हाला सांगितलं ना, साप बिळातून काय होते, बाहेर येते. जो ख्रिस्त विरोधक, बायबलमध्ये म्हटलं शेवटच्या काळामध्ये परमेश्वर काय करेल, त्याला प्रगट करील. आणि हा जो जारेद कुशनर आहे प्रियांनो, हा एक असा व्यक्ती आहे ज्याने काय केलं, त्याने जी बायबलची एक खूप मोठी भविष्यवाणी त्याच्याद्वारे पूर्ण झाली. ती भविष्यवाणी काय, आपण वाचूया. आपण जर दानियल याचा 9वा अध्याय आणि 27 वचन, दानियल याचा 9वा अध्याय आणि 27 वचन वाचा. तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करील. अर्धा सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्न बली बंद करील. उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव होईल. हालेलुया. तर प्रियांनी, तर बायबल सांगतो तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करील. तर हा जो ख्रिस्त विरोधक आहे, त्या ख्रिस्त विरोधकाविषयी काय भविष्यवाणी आहे की हा ख्रिस्त विरोधक काय करेल, पुष्कळ लोकांबरोबर काय करेल, पुष्कळ लोकांबरोबर काय करील, 1 सप्तकाचा किंवा 7 वर्षाचा सर्वला पक्का करार करील. काय करील तो? 7 वर्षाचा एक पक्का करार करील. आणि तुम्हाला माहितीये 13 ऑक्टोबरला, या 13 ऑक्टोबरला तुम्हाला माहितीये का, एक करार करण्यात आला. काय करण्यात आला? करार. आणि हा करार डोनाल्ड ट्रम्प आणि जे सर्व मुसलमान राष्ट्र आहेत, जे सर्व मुसलमान राष्ट्र आहेत, कारण तुम्हाला माहितीये गाझा इथे युद्ध चालू होतं. काय चालू होतं? 2 वर्षापासून हे युद्ध चालू होतं. पूर्ण जग इस्रायलवर दबाव टाकत होते की तुम्ही युद्ध बंद करा. हमासवर काय टाकत होते? दबाव टाकत होते, तुम्ही युद्ध बंद करा. पण हे युद्ध काय बंद होत नव्हतं. पण शेवटी यश कुणाला आलं? शांतता करायला. तुम्हाला माहिती प्रियांनो, यश हे जारेद कुशनरला आलं, जो डोनाल्ड ट्रम्पचा काय जावई. तो जावई तुम्हाला माहिती आहे, इवन ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प पहिल्या वेळेस तो निवडून आला होता, त्यावेळेस देखील त्याने अनेक देशांबरोबर करार केले होते, विशेष करून. कारण तुम्हाला माहिती आहे, जो इस्रायल देश, त्याच्या चारी बाजूनी कोण आहेत? इस्रायल देशाच्या चारी बाजूनी कोण आहेत? मुसलमान राष्ट्र आहेत. आणि जेव्हापासून इस्रायल देश हा तयार झाला, तेव्हापासून इस्रायल देशावर हे जे सर्व राष्ट्र, इजिप्त असू द्या किंवा सौदी अरेबिया असू द्या किंवा सिरिया असू द्या, हे सर्व राष्ट्र, मला असं वाटतं जवळजवळ 1948 मध्ये एक युद्ध झालं, त्यावेळेस या सर्व राष्ट्रांनी इस्रायलवर अटॅक केला. मग तुम्हाला माहिती आहे 1968 मध्ये अजून एक युद्ध झालं, ते 7 दिवस झालं. त्यावेळेस देखील या सर्व राष्ट्रांनी इस्रायल राष्ट्रावर काय केला? हल्ला केला.
आणि 4 वेळेस असं अनेकदा हे जे सर्व राष्ट्र काय करतात, इस्रायलावर हल्ला करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हे इस्रायल राष्ट्र इथं नकोय, पण बायबल सांगतं देवाने जो इस्रायल राष्ट्र आहे, हालेलुया, अब्राहमाबरोबर करार केलेला आहे. आणि अब्राहमाला काय बोललं की हा देश मी तुझ्या संततीला देणार आहे. हालेलुया. म्हणून आतापर्यंत 4 वेळेस जो इस्रायल आहे त्याच्यापेक्षा 10 पट मोठ्या देशांनी इस्रायलवर अटॅक केला. प्रत्येक युद्धामध्ये इस्रायल विजयी झाला. प्रत्येक युद्धामध्ये. हालेलुया. परमेश्वर तर विजय देतो, पण शेवटी प्रियांनो ते पण लोक आहेत ना इस्रायलचे ना, सारखं युद्ध लोक कंटाळेत युद्धाला. आणि म्हणून विशेष करून आता सर्वांची अशी एक बोंब येत होती ना, आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? शांती पाहिजे. हालेलुया. आणि प्रियांनो खरोखर जसं बायबलमध्ये भविष्यवाणी केली, आपण एक भविष्यवाणी वाचूया प्रियांनो. आपण जर प्रगटीकरणाचं पुस्तक प्रगटीकरण आपण वाचूया ना, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये प्रियांनो. हालेलुया. प्रगटीकरण याचा 6वा अध्याय. आणि प्रियांनो यावेळेस बायबल सांगतं शिक्के फोडण्यात आले. जरूर बोला, शिक्के फोडण्यात आले. आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास केला होता ना, 3 दिवस आपण इथं कॉन्फरन्स घेतलं होतं, आठवतं तुम्हाला? हालेलुया. आणि या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ना. तर प्रगटीकरण याचा 6वा अध्याय आणि आपण 2रं वचन वाचूया. 2रं वचन. मग मी पाहिले तो पांढरा घोडा आणि त्यावर बसलेला एक स्वार दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते व त्याला मुकुट देण्यात आला. तो जिंकीत व जिंकावयाला निघाला. इथं बायबल सांगते प्रियांनो, मग मी पाहिले एक पांढरा घोडा. सर्व बोला, पांढरा घोडा. पांढरा कसला कलर आहे? कसला कलर आहे? इथं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलं, मग मी एक पांढरा घोडा पाहिला आणि इथं बायबल सांगते त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. या घोड्यावर एक कोणतरी बसला होता. आणि बायबल सांगतं की त्याच्याजवळ धनुष्य होते. त्याच्याजवळ काय होतं? पण बाण नव्हता. काय होतं त्याच्याकडं? धनुष्य. आता मला सांगा तुम्ही, फक्त धनुष्य असून फायदा आहे का? काय पाहिजे? बाण पण पाहिजे. पण हा जो स्वार आहे त्याच्याकडे काय? फक्त धनुष्य आहे, त्याच्याकडे बाण नाही. हालेलुया. आणि मग इथं बायबल सांगतं मग त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. तर हा जो व्यक्ती आहे जो पांढऱ्या घोड्यावर बसलाय, कशावर बसलाय? पांढऱ्या घोड्यावर बसलाय. आता हा व्यक्ती, त्याच्याकडे प्रियांनो काहीच बाण नाहीये, शस्त्र सामग्री नाहीये, पण प्रियांनो त्याच्याकडे काय माहितीये का? त्याच्याकडं शब्द आहेत आणि हुशारी. काय त्याच्याकडं? हा जो ख्रिस्त विरोधक असणार आहे, बायबल सांगतं हा बोलण्यामध्ये खूप हुशार असणार आहे, पटवण्यामध्ये लोकांना. कारण प्रियांनो आता हे हमास आणि इस्रायल लोकांना पटवणं की तुम्ही हे युद्ध काय करा, बंद करा, हे खूप कठीण होतं. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की हा जो व्यक्ती आहे, एक व्यक्ती त्याचं नाव आहे जारेद कुशनर आणि त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती ज्याचं नाव आहे स्टीव्ह विटकॉफ. या दोघांनी या हमासच्या लोकांबरोबर बोलाचाली केली. अशी बोलाचाली केली की शेवटी हमासनी जे 20 यहुदी लोक कैदी होते ते सोडायला पण तयार झाले आणि ते सुटले. हालेलुया.
पण दुसरी महत्वाची गोष्ट प्रियांनो, काय झालं? जे युद्ध चालू होतं 2 वर्षापासून, हे युद्ध थांबलं. काय झालं? ते युद्ध थांबलं. हे कसं आहे? इथं जे बायबलमध्ये भविष्यवाणी केली, हा स्वार कशावर बसलेला आहे? घोड्यावर. कशावर बसलेला आहे? घोड्यावर बसलेला आहे. आणि हा घोडा चालवीत शांतीचा घोडा चालवत. घोडा चालवत आहे. तुम्ही जर एक गोष्ट बघितली, मला नाही माहिती तुम्ही बघता का नाही, पण मी बघतो न्यूज. तुम्हाला माहिती प्रियांनो, हा जो डोनाल्ड ट्रम्प, हा जो व्यक्ती तो काय म्हणते? मला सर्वांमध्ये शांती करायची. इवन भारत आणि पाकिस्तान मध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होतं आता मध्ये, खरोखर तुम्हाला माहिती आहे का की जो डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेने देखील ना भारताच्या जे लोक आहेत, भारताचे जे पंतप्रधान आहेत, त्यांना फोन केला, पाकिस्तान बरोबर त्यांनी फोन केला आणि त्यांच्यामध्ये काय केली? शांती केली. तिथे जे बायबल मध्ये जे म्हटलेले ह्याच्याकडे काय? धनुष्य आहे, पण काय नाहीये? बाण नाहीये. त्याच्याकडे काय? शब्द आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे. आणि त्या शब्दाने, बुद्धीने आणि ज्ञानाने काय करत आहे हा व्यक्ती? इथं बायबल सांगतं प्रियांनो, तो विजय मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, मी तुम्हाला काय बोललो? पुस्तक सुरू झालं उत्पत्तीमध्ये, हे सर्व पूर्ण झालं. आता कोणत्या धड्यामध्ये आलो आपण? शेवटचा धडा. या जगाचा शेवटचा धडा चालू झाला. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण या शेवटच्या काळामध्ये राहत असताना आपल्या सर्वांना काय राहायचंय? आता आपल्याला खूप जागृत राहायचंय. एक झोपलेले जीवन ना, आळशी जीवन, हे सोडून टाका. आता वेळ नाही राहिलेला. आता येशू ख्रिस्त खूप लवकर येणार आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून बायबल मध्ये असं म्हटलं ना की येशू ख्रिस्त, आपण सारखं बायबल मध्ये म्हटलं, सावध असा जागृत राहा, सावध असा. हालेलुया. आहे की नाही? पण प्रियांनो, जी सर्वात महत्वाची गोष्ट प्रियांनो, तुम्हाला जी गोष्ट झाली ती ही की आपण पाहतो ना की या सर्व गोष्टी ज्या बायबल मध्ये लिहिल्यात त्या पूर्ण होते. जो दुसरा फोटो आपण पाहतो ना, 13 ऑक्टोबरला एक करार झाला. 13 ऑक्टोबरला काय झाला? त्याच्यामध्ये 20 देश होते, 20 मुसलमान देश होते. आणि या सर्वांचा करार इस्रायल बरोबर झाला. त्याच्यामध्ये अमेरिका पण सामील आहे. ओके. आणि आपण पाहतो तिथं एक फोटो आहे, तुम्ही बघू शकता. आला का फोटो? आला? बघितलं तुम्ही? तर तिथे तुम्ही बघत आहात की हा डोनाल्ड ट्रम्प आणि त्याच्या माग तुम्ही बघत असाल तिथे आपण पाहतो जगातले सर्व मोठे मोठे अधिकारी, इंग्लंड देशाचा प्राईम मिनिस्टर, फ्रान्सचा जो राष्ट्रपती, इजिप्त देशाचा आपण पाहतो जो राष्ट्रपती, असे 20 देशांचे आपण पाहतो तिथं झेंडे लावलेले. ओके. आणि या सर्व देशांनी काय केलं? इस्रायल देशाबरोबर शांततेचा काय केला? करार केला. आता बघा इथं बायबल सांगतं तो पुष्कळ लोकांबरोबर काय करेल? 1 सप्तकाचा पक्का करार करेल. ते हे जे बायबल मध्ये लिहिलंय आता आपल्या डोळ्यासमोर काय होते? पूर्ण होते. मी म्हटलं आज फोटो सहित बघू आपण. मी तर असं सांगत असतो अनेकांच्या डोक्यावरून जात ते, पण मी बोललो जरासं आपण बघूया ना जे बायबलचं वचन हे किती सत्य आहे. बायबल मध्ये सांगितलेलं येशू ख्रिस्त बोलला ना, प्रत्येक काना आणि प्रत्येक
मात्रा काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. हालेलुया, हालेलुया. आता एक महत्वाची गोष्ट, तर प्रियांनो, हा जो करार ना किती वर्षाचा आहे? 7 वर्षाचा. आणि हा 7 वर्षाचा करार जो दानिएलच्या पुस्तकामध्ये लिहिलाय 9:27 मध्ये, हा जर करार इथं झालेला आहे, इथं काय झालाय? झालाय. हे जग संपण्यासाठी बरोबर 7 वर्ष. काय होणार आहे? 7 वर्षामध्ये काय होणार आहे? फिनिश. सगळं काय काय होणार आहे? नष्ट होणार आहे. जी बायबल मध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होणार आहेत. आमेन. आणि म्हणून आता ही खूप महत्वाची गोष्ट, म्हणून मला असं वाटलं की प्रियांनो, आपण सर्वांनी काय असायला पाहिजे? सावध असायला पाहिजे, जाग असायला पाहिजे. कारण प्रियांनो, आपण आतापर्यंत म्हणजे हे मी तुम्हाला अनेक वर्षापासून सांगत होतो ना की हा व्यक्ती ज्याला काय बोलता? ख्रिस्त विरोधक, हा शेवटच्या काळामध्ये या जगामध्ये राज्य करणारे किती वर्षासाठी? 7 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 7 वर्षासाठी. आणि प्रियांनो, हीच एक शेवटची भविष्यवाणी राहिलेली आहे. भूकंप तर रोज होतच आहेत, मर्या पण येते. येशू ख्रिस्ताने ते सांगितलं ना, जागोजागी भूकंप होतील, जागोजागी मर्या होतील, युद्ध होतील, राष्ट्र राष्ट्रावर उठल, राज्य राज्यावर उठल. आणि आपण पाहते रोज युद्ध होतच आहे. इव्हन बायबल मध्ये शेवटच्या काळची भविष्यवाणी काय केली? शेवटच्या काळामध्ये लोक क्रूर होतील. काय होतील? जनावरांसारखे होतील. कोण पण कुणाला मारल. मग आज आपण पाहतो, रोज आपण पाहतो आपल्या औरंगाबाद शहरामध्ये पण, इथं ह्या एरियामध्ये पण कितीतरी खून झाले. खून असेच होते. का? कारण बायबल मध्ये लिहिले शेवटच्या काळामध्ये लोक कसे होतील? क्रूर होतील. त्याच्या सर्व गोष्टी होत होत्या, पण ही गोष्ट, एक गोष्ट राहिली होती. कोणती गोष्ट? हा करार. काय होणार आहे? शेवटच्या काळामध्ये जो ख्रिस्त विरोधक काय करणार आहे? करार करणार आहे. आणि प्रियांनो, हे करार करण्याचं जे सर्व ही जी प्रक्रिया आहे, जरी हा डोनाल्ड ट्रम्प आहे, पण त्याला सपोर्ट करणारा जो मेन माणूस, डोनाल्ड ट्रम्पला सपोर्ट करणारा मेन माणूस कोण आहे? जारेद कुशनर. आहे की नाही? तो बोलण्यामध्ये खूप पटाईत आहे, तो लोकांना पटवण्यामध्ये खूप पटाईत आहे. त्याला काय बोलतात ना, वाटाघाटी करणं, नाही का? किंवा आपण पाहतो शांततेचा करार करणं. या सर्व गोष्टीमध्ये हा व्यक्ती खूप पटाईत आहे. आणि खरोखर म्हणजे आपण पाहत आहोत ना की बायबल मध्ये इथं आपण आता वाचलं, कोणता घोडा होता? शांतता करणारा घोडा. जगामध्ये शांतता आणण्यासाठी हे लोक काय करत आहेत? अतोनात प्रयत्न करत आहेत. हालेलुया. आहे की नाही? आता आपण बघितलं हा करार पण झाला, पण आता आपण पुढे जाऊया. बायबल काय सांगतं आपण बघूया. या लोकांनी करार केला आणि तुम्हाला माहितीये, मला पहिलं वाटलं होतं हा डोनाल्ड ट्रम्प चांगला आहे, ख्रिस्ती लोकांना सपोर्ट करत आहे. पण आता मला समजतंय की हा डोनाल्ड ट्रम्प पण काय चांगला नाही. वरून एक आहे, आतून एक आहे. ते बोलतात ना, कोणते दात? दाखवायचे दात वेगळे, खाण्याचे दात वेगळे. हा डोनाल्ड ट्रम्प पण मी बघितलं प्रियांनो, हा पण एक मूर्तीपूजक माणूस. बाहेरून दाखवतोय तो मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती लोकांना सपोर्ट करत आहे. पण खरोखर त्याच्याविषयी मी अनेक गोष्टी बघितल्या आणि त्याच्या सर्व या हावभावावरून, त्याच्या बोलण्याच्या स्टाईलवरून आपल्याला समजतं की एक खरा ख्रिस्ती व्यक्ती असा वागू शकत नाही. हालेलुया. आणि तो नेहमी काय करत आहे? स्वतःला
उंच करण्याचा प्रयत्न करत आहे. सारखं काय बोलत आहे, भारत पाकिस्तान मध्ये युद्ध बंद झाले, हे मी केलं, मला क्रेडिट द्या. म्हणजे त्याने असं म्हटलं ना, 7 युद्ध त्याने बंद केली आणि त्याची इच्छा होती त्याला एक बक्षीस भेटावं. काय भेटावं त्याला बोलतात नोबेल पीस प्राइज. जगामध्ये सर्वात मोठा तो आपण पाहतो ना एक अवॉर्ड असतो. आणि डोनाल्ड ट्रम्पची अशी अपेक्षा होती की त्याला हे बक्षीस मिळावं, पण त्याला नाही दिलं त्याला. ओके, तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की असा हा व्यक्ती आहे, स्वतःला उंच करण्याचा नेहमी प्रयत्न करत आहे. हे कुणी केलं, हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं, आहे की नाही. घमंडाचा आत्मा, गर्वाचा आत्मा. आता आपण बघूया ना, आपण जर 2 थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि यावेळेस आपण 4 पासून सुरुवात करूया आणि आपण 7 पर्यंत वचन वाचूया. 4 पासून ते 7 पर्यंत. 2रा अध्याय 4 ते 7. तो नाशपुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मीच देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. आता ऐकायचं 1 मिनिट. तर हा जो ख्रिस्त विरोधक आहे त्याचा गुण काय, तर बायबल सांगतं तो नाशाचा पुत्र. चल बोला, नाशाचा पुत्र. कोण आहे तो? आता नाशाचा पुत्र, त्याचा एक अर्थ आहे, तुम्हाला माहिती आहे का? त्याचा अर्थ हा आहे की जो ग्रीस देश आहे, त्या ग्रीस देशामध्ये त्यांचा एक देव होता. कोण होता? त्याचं नाव होतं अपोलो. त्याचं नाव काय? अपोलो. आणि अपोलो म्हणजे कोण? नाशाचा देव. अपोलो काय करतो? नाश करून टाकतो. जिथे येतो तिथं नाश करतो, आहे की नाही. तर इथं बायबल सांगतं ख्रिस्त विरोधकाला काय म्हटलेलं आहे? नाशाचा पुत्र. आणि इथं बायबल सांगतं विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचं प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. आता एक महत्वाची गोष्ट ना, हा जो ख्रिस्त विरोधक काय करतो प्रियांनो, त्याच्यामध्ये लुसिफर सारखा स्वभाव. लुसिफर काय बोलला? मी माझं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करीन. आणि लुसिफर बोलला, मी का देवाची आराधना करू, मी देवासमोर झुकणार नाही. आणि प्रियांनो, हा जो डोनाल्ड ट्रम्प आहे, जर तुम्ही त्याचा स्वभाव बघते ना, तर तुम्ही एक गोष्ट बघाल की हा व्यक्ती स्वतःच नाव उंच करत आहे. मी हे केलं, मी ते केलं, आम्ही आता गोल्डन ना, आम्ही आता अमेरिकेचा एक काय बोलतात त्याला, सुनेहरा असा एक काय बोलतात त्याला नाही का, असा पिरियड नाही का, आपण गोल्डन एजला काय बोलतात हा, की जसं आपला भारत देश नाही का, सोने की चिडिया बोलायचे भारत देशाला. भारत देश खूप श्रीमंत होता ना पहिला, असं बोलतात, नक्की माहिती नाही. पण आपण पाहतो हा डोनाल्ड ट्रम्प काय बोलत आहे, आता आम्ही अशा ना समयामध्ये येणार आहोत की आम्ही अमेरिकेला सोने की चिडिया बनवणार, आम्ही खूप चांगलं, खूप जास्त प्रगती करणार आहे. आणि प्रियांनो, तो प्रत्येक गोष्टीसाठी काय करत आहे, स्वतःला श्रेय घेते. माझ्यामुळे हे झालं, माझ्यामुळे ते झालं, आहे की नाही, माझ्यामुळे युद्ध बंद झाले. तर प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत, आहे की नाही. इथं काय म्हटलं की तो काय म्हणतो, इथं बायबल सांगतं विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली
ती गोष्ट काय झाली माहिती तुम्हाला? इस्रायल देशामध्ये सर्व लोक हा जो डोनाल्ड ट्रम्प आहे आणि त्याचा जो जावई यांची वाहवाह करते. सर्वांना विचारलं तर काय म्हणत आहे? शांतता कशामुळे आली? डोनाल्ड ट्रम्पमुळे आली. शांतता कशामुळे आली? जारेद कुशनरमुळे आली ना. जारेद कुशनरनी आणि डोनाल्ड ट्रम्पनी काय केलं? या हमासच्या लोकांबरोबर समझोता केला, त्यांच्याबरोबर बोलले आणि आमचे जे 20 कैदी होते, जे इस्रायली लोक काय होते, हमासच्या ताब्यामध्ये होते, त्यांच्यामुळं हे मुक्त झाले. मग पूर्ण तुम्हाला माहितीये का इस्रायल देशामध्ये काय वातावरण आहे? कोण चांगलंय? ते त्यांचा पंतप्रधान ज्याचं नाव आहे बेंजामिन नेतन्याहू, त्याला काय ते श्रेय देत नाहीयेत. सर्व श्रेय कुणाला गेलेले? डोनाल्ड ट्रम्पला. आणि आता तुम्हाला माहितीये हजारो वर्षापासून, किती, इवन येशू ख्रिस्त होता तेव्हापासून इस्रायल लोक, यहुदी लोक कुणाची वाट बघत आहेत? कुणाची वाट बघत आहेत? मसीहाची वाट बघत आहेत. कुणाची वाट बघत आहेत? कारण त्यांना माहिती मसीहा येईल आणि मसीहा आल्यावर काय करल? काय करल? मसीहा आल्यावर शांती करल. मसीहा आल्यावर काय करल? आणि आता ह्या जारेद कुशनरनी आणि डोनाल्ड ट्रम्पनी काय केली? आता सर्व हे लोक इन अ वे अशा एक जागेमध्ये येते की ते डोनाल्ड ट्रम्प आणि जारेद कुशनर यांना देवाची जागा द्यायला लागले. ते बोलते इतक्या वर्षापासून हा प्रॉब्लेम चालू होता, आमच्या देशामध्ये युद्ध चालू होतं, आमच्या जीवनामध्ये ना आमच्या देशामध्ये भांडण चालू होते, पण या जारेद कुशनरनी आणि डोनाल्ड ट्रम्पनी मात्र शांतता केली. आणि म्हणून आता सर्वांचं लक्ष या यहुदी लोकांचं लक्ष कुठे? कुणाला मोठं केलं? कुणाला मोठं केलं? डोनाल्ड ट्रम्पला आणि त्याच्या जावयाला. आता असं अनेक लोकांचं म्हणणं आहे आणि मला पण असं वाटतं काय होणार माहिती थोड्या दिवसांनी, कारण की हा जो डोनाल्ड ट्रम्प आहे हा 3-4 वर्ष राष्ट्रपती राहणार आहे. ओके, पण त्याच्यानंतर त्याच्या जागेवर कोणतरी होईल राष्ट्रपती. तो कोण होणार? जारेद कुशनर. तो इतका आता आपण पाहतो ना, त्याला सर्व अनुभव आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तर एक गोष्ट प्रियांनो, म्हणजे तुम्ही समजताय का? समजतंय तुम्हाला देवाचं वचन किती अद्भुत आहे? देवाच्या वचनामध्ये ज्या सर्व गोष्टी सांगितल्या त्या आपल्या डोळ्यासमोर काय होतंय? पूर्ण होतंय. दुसरी महत्वाची गोष्ट, हा ख्रिस्त विरोधक काय करणार आहे तुम्हाला माहितीये? 2000 वर्षापासून येरुशलेम शहरामध्ये मंदिर नाहीये. 2000 वर्षापासून येरुशलेम शहरामध्ये तुम्हाला माहितीये का, जे यहुदी लोक आहेत त्यांचं मंदिर नाही. का? कारण तिथं एक मस्जिद बांधलेली. तिथं काय बांधलेली आहे? मस्जिद. पण तुम्हाला माहितीये प्रियांनो ना, हा व्यक्ती इतका हुशार आहे, हा डोनाल्ड ट्रम्प आणि त्याचा जावई, ते नक्कीच काही दिवसांमध्ये या सर्व लोकांबरोबर पुन्हा एकदा अशी वाटाघाटी करणारे, असं बोलणं करणारे. आणि प्रियांनो, जे 2000 वर्षामध्ये झालं नाही ते आता होणार आहे. तिथं एक मंदिर बांधणार आहे. काय करणार आहे? हा डोनाल्ड ट्रम्पचं काम काय? कोण होता तो? प्रॉपर्टी बिल्डर, लक्झरी बिल्डर.
असं साधं तो बांधकाम नाही करत. त्याचं तो जे असे घरे बांधतो, इव्हन आपल्या पुण्यामध्ये पण फ्लॅट आहेत. पुण्यामध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्पने बांधलेले करोडो रुपयांमध्ये, असे साधे नाहीत ते, एकदम हाय फाय. आणि हा जारेद कुशनर पण कोण आहे? तो पण तेच आहे, प्रॉपर्टी बांधणारा है ना. सासरा आणि जावई दोघांचं काम एकच आहे. आणि आता भविष्यवाणी काय राहिलेली आहे? मंदिर बांधावं लागणार. मंदिर बांधण्यासाठी योग्य लोक येतील. कोण आहेत? कारण दोघांचं काम तेच आहे, बांधकाम करणं. हालेलुया, हालेलुया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, की जे सर्व आपण असं बोलू शकतो ना, की जे जिक्सॉ पझल असतं, तुम्हाला माहिती आहे ना, ते पझल असतं, ते एक एक पीस लावावं लागतं आणि मग एक चित्र बनतं त्याने, है ना. तर ते पझल है ना, ती गुत्थी आता काय होते, सर्व एक एक पीस त्याच्या जागेवर आलेला आहे. आमेन. आणि म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी होत असताना आपल्याला काय समजते? हालेलुया, की शेवटचा धडा. कोणता धडा? शेवटचा धडा आता सुरू झालेला. हालेलुया. ओके, तर प्रियांनो, आपण या वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. दुसरे तेसलोनिकरास पत्र 2 अध्याय, आणि यावेळेस आपण 5 पासून ते 7 पर्यंत वचन वाचूया. मी तुम्हा जवळ असताना हे तुम्हा सांगितले, याची तुम्हास आठवण नाही काय? त्याने स्वसमयीच प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये म्हणून जे प्रतिबंधक आहे ते तुम्हास ठाऊक आहे. अधर्मांचे गुज आताच आपले कार्य चालवित आहे, आणि जो आता प्रतिबंध करीत आहे तो दूर होईपर्यंत मात्र ते तसेच आपले कार्य चालवित जाईल. आणि मग तो अधर्मी पुरुष प्रगट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील, आणि आपण येताच स्वदर्शनानेच त्याला नाहीसे करील. हालेलुया. तर प्रियांनो, आपण पाहतो ना, की या सर्व ज्या गोष्टी ज्या बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत ना, त्या सर्व पूर्ण होते. हालेलुया. तर इथं पाऊल 2000 वर्षापूर्वी, किती? 2000 वर्षापूर्वी त्यांनी या लोकांना सांगितले, थेसलोनिकराच्या लोकांना काय सांगितलं, की हा जो व्यक्ती आहे, ज्याला काय म्हणतात, पाप पुरुष किंवा अपोलो, जो देव होता त्या लोकांचा, कारण हे सर्व लोक मूर्ती पूजक होते, या लोकांचे ते देव होते. ओके. आणि प्रियांनो, की इथं पाऊलाने त्यांना सांगितलं की तो व्यक्ती काय होणार आहे? प्रगट होणार आहे. पण त्याला कोणतरी आता काय करत आहे? प्रतिबंध करत आहे की नाही? पूर्णपणे या ख्रिस्त विरोधकाने त्याचं कार्य चालवण्यासाठी कोणतरी काय करत आहे? त्याला अडवत आहे, प्रतिबंध करत आहे. पण बायबल सांगते प्रियांनो, हा जो कोणी या ख्रिस्त विरोधकाला काय करत आहे? प्रतिबंध करत आहे, त्याला काय करण्यात येईल? काढून घेण्यात येईल. त्याला काय करण्यात येईल? काढून घेण्यात येईल. हालेलुया. आणि प्रियांनो, खरोखर या ख्रिस्त विरोधकाला कोण प्रतिबंध करत आहे? तर प्रियांनो, खरोखर 2 उत्तर आहेत त्याचे. पहिली गोष्ट, मंडळी आपल्या प्रार्थनेमुळं आपण त्या जिवंत देवाची आराधना करतो, म्हणून त्या ख्रिस्त विरोधकाला काय होते? अडखळण होते, है ना. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, देवाचा पवित्र आत्मा. हालेलुया. देवाचा पवित्र आत्मा या ख्रिस्त विरोधकाला. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना, चला, ख्रिस्त म्हणजे कोण? ख्रिस्त म्हणजे कोण? हालेलुया. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त आणि अभिषेक, पवित्र आत्मा देणारा.
हालेलुया. आणि हा नाशाचा पुत्र, त्याचं नाव काय? ख्रिस्त विरोधक. आहे की नाही? त्याचं नाव काय? म्हणजे तो कुणाच्या अगेन्स्ट आहे? ख्रिस्त विरोधक कुणाच्या विरुद्ध आहे? ख्रिस्त विरोधक पवित्र आत्म्याला तो अडवतो. कुणाला अडवतो? एक गोष्ट म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हा जो ख्रिस्त विरोधक आहे प्रियांनो, हा एक आत्मा पण आहे. काय? आत्मा आहे. जे सर्व लोक, सर्वजण लक्षपूर्वक ऐका, जे सर्व लोक पवित्र आत्म्याचा विरोध करतात. कुणाचा विरोध करतात? कुणाचा विरोध करतात? त्याच्यामध्ये कोण आहे? कोणता आत्मा आहे त्यांच्यामध्ये? ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. म्हणून तुम्हाला जर असे पास्टर भेटले किंवा तुम्हाला असे चर्च आहेत की ते बोलतात पवित्र आत्मा नाहीये, ते बोलतात अन्य भाषा नाहीये, ते बोलतात पवित्र आत्मा कार्य करत नाही. जे सर्व कार्य झालं ना ते 2000 वर्षापूर्वी झालं. आता हे सर्व कार्य काय झालेले? कोण कार्य करत आहे त्यांच्यामध्ये? कोणाचा आत्मा? हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, तुम्ही सर्वजण काय राहा? सावध राहा. पण शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे? ख्रिस्त विरोधकाचा आत्मा कार्य करणार आहे. मला असं वाटतं जर तुम्ही पहिले आणि दुसरे योहान जर तुम्ही वाचलं ना, तिथं आपण पाहतो की ख्रिस्त विरोधकाच्या आत्म्याविषयी पण लिहिलेले आहे ना. तर हा एक माणूस पण आहे. कोण आहे हा ख्रिस्त विरोधक? आहे माणूस पण आहे, पण तो एक आत्मा पण आहे. तो काय करतो प्रियांनो? पवित्र आत्म्याला अडवतो. काय करतो तो? हा, आपण पाहूया. जर आपण पहिले योहान याचा 2रा अध्याय, पहिले योहान याचा 2रा अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो आपण 22-23 वचन वाचूया. वाचा. येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारितो, त्याशिवाय लबाड कोण आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारितो तोच ख्रिस्त विरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारितो त्याला पिता नाही, जो पुत्राला स्वीकारितो त्याला पिता आहे. हालेलुया. तिथे बायबल सांगतं येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? लबाड कोण आहे? सैतान कोण आहे? लबाड आणि लबाडीचा बाप. तर प्रिया, तिथे बायबल सांगतं जो कोणी येशूला नाकारतो, मग तो कोणताही माणूस असू द्या, जो कोणी येशूला काय करतो? अनेक लोक बोलतात येशू हा देव नाहीये. येशू ख्रिस्त कोण आहे? पैगंबर आहे. कोण आहे तो? ओळखून घ्या कोणाचा आत्मा आहे तो. मग इथं बायबल सांगतो की जो कोणी पुत्राला नाकारतो, जो कोणी बोलतो येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र नाही, त्याला पिता लाभला नाही. जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे. हालेलुया. हालेलुया. ओके प्रियांनो, तर एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण अगदी शेवटच्या काळामध्ये आहोत, शेवटच्या धड्यामध्ये आहोत. कुठं आहोत? शेवटच्या धड्यामध्ये. कारण मी आता तुम्हाला दाखवलं आहे की नाही की जे ऍग्रीमेंट ज्याविषयी दानियेलच्या पुस्तकामध्ये 2500 वर्षापूर्वी लिहिलंय ते आता आपल्या डोळ्यासमोर घडत आहे. पांढऱ्या घोड्यावर जो निघाला आता तो निघालेला आहे आणि त्याला विजयावर विजय भेटते, जसं बायबल मध्ये लिहिलं. हालेलुया. पण आता आपण शेवटच्या काळामध्ये असताना एक खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप 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 महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण आता हे वचन वाचूया. 2 तेसलोनिकरासपत्र 2रा अध्याय, आणि आपण 9 पासून ते 12 पर्यंत वचन वाचूया. 9 पासून ते 12 पर्यंत.
हे वचन खूप महत्वाचे, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. दुसरे थेसलोनिकर पत्र याचा 2 अध्याय आणि 9 पासून ते 12. ज्यांचा नाश होणार त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरली नाही. त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट यांनी युक्त असे त्यांचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा, एतदर्थ देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेविला नाही तर अनितीत संतोष मानिला, त्या सर्वांस दंडाज्ञा व्हावी म्हणून असे होईल. हालेलुया. शेवटच्या काळामध्ये प्रियांनो, बायबल सांगते, सर्वजण बोला, बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. पण एकदा बोला, बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे. है ना. आपल्याला 10 कुमारिकेचा दृष्टांत माहिती, 5 शहाण्या, 5 मूर्ख, आहे की नाही. तर बोलावलेले पुष्कळ आहेत. तर आपण पाहतो त्याच्याप्रमाणे जर बघायला गेलं 50-50 होणार आहे. काय होणार आहे? 50% येशू बरोबर जाणार आणि ज्या मूर्ख कुमारी आहे त्या इथंच राहणार आहे. आता मूर्ख कुमारी काय करणार आहे हे ऐका. इथं बायबल सांगतं प्रियांनो, ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे. तो बोला, त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही. पुन्हा एकदा बोला, सत्याची आवड धरायची ती धरली नाही. तर प्रियाने, हे लोक कोण आहेत? चर्च मध्ये येतात, आपल्या बरोबर बसतात, सर्व काय करतात, पण सत्याने देवाच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगत नाही. मूर्ख कुमारी त्या. मी काय बोललो? खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे. हालेलुया. आता मी यासाठी सांगते कारण आपण एक शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या धड्यामध्ये आणि शेवटच्या काळामध्ये काय होईल इथं बायबल सांगतं प्रियांनो, की असे लोक आहेत जे फक्त नामधारी आहेत. त्यांनी त्यांचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलंच नाही. त्यांना काय आवडतं? लबाडी, चोरी, भांडण, जगातल्या गोष्टी, आहे की नाही. आणि ऐका, इथं बायबल काय सांगतं, त्यामुळं त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्य, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल. तर प्रियांनो, हा जो ख्रिस्त विरोधक आहे, मी तुम्हाला सांगितलं, हा जो जॅरेद कुशनर आहे, हा काही साधा माणूस नाहीये. तो जे एकदम हाय लेवलचा जादूटोना असतो त्याला कबाला बोलतात. ते असे देशांवर जादूटोना करतात. कशावर जादूटोना करतात? माणसावर जादूटोना आपण बघितला असं, पण हे डायरेक्ट कुणावर जादूटोना करतात? देशांवर, की देश त्यांचे गुलाम झाले पाहिजे. आणि प्रियांनो, इथं बायबल सांगत आहे, ज्यावेळेस हा ख्रिस्त विरोधक येईल तो मोठे मोठे चिन्ह चमत्कार करणार. काय करणार आहे? मोठे मोठे चिन्ह आणि चमत्कार. इथं बायबल सांगतं प्रियांनो, सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते ना हा करल. आणि ते चमत्कार पाहून लोक काय होतील? आश्चर्यचकित होतील. असं बोलतात ना, चमत्कार केला तर मग आम्ही नमस्कार करू ना, असं बोलतात. चमत्कार केला तर काय करू? आम्ही नमस्कार करू. मग हा ख्रिस्त विरोधक, हा सैतानी माणूस जो शरीरामध्ये ना, शरीर तर माणसाचं आहे, आतमध्ये कोण आहे? आतमध्ये सैतान आहे.
किंवा आतमध्ये आपण पाहतो, स्पष्ट रीतीने सांगायचं, जो अपोलो देव, या लोकांचा एक देव आहे, त्याचं नाव काय? अपोलो. आणि हा अपोलो देव कसला देव आहे? नाशाचा देव. कशाचा देव आहे? या ख्रिस्त विरोधकामध्ये कोण असणार आहे? नाशाचा देव. ज्यावेळेस तो येईल, इथं बायबल सांगतो, तो मोठे मोठे चिन्ह आणि चमत्कार करेल. आणि हे चिन्ह आणि चमत्कार ज्यावेळेस जगातले लोक बघतील, लोक ते चिन्ह चमत्कार पाहून इतके इम्प्रेस होतील, इतकी त्याची वाहवा करतील की असंच त्याच्या समोर झोपून जातील. काय होऊन जातील? त्याच्या समोर नमस्कार करतील. आणि इथं बायबलमध्ये मग काय म्हटलं? ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे, म्हणून सर्वला सत्याची आवड धरायची, ती धरली नाही. तर आज मी तुम्हाला वॉर्निंग देते इथं आलेल्या सर्व लोकांना, जर तुम्ही सत्याची आवड धरली नाही, जर तुम्ही पश्चाताप केला नाही, जर तुम्ही येशूच्या सरळ मार्गामध्ये चालायला जर तयार नाही, तर ह्या काळामध्ये काय होणार आहे? ऐका, आहे की नाही? त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो. तर तुम्हाला माहिती प्रियांनो, देवाने पण अनेकांची वाट बघितली. देव बोलला 1 वर्ष झालं, आता माझा मुलगा सुधरेल, ठीक आहे, बाळ आहे बाबा, मोठं होतंय, आहे की नाही? देव संधी देतो. बाळ आहे, 1 वर्ष झालं, आता बदलल. 2 वर्ष झालं, आता बदलल माझं बाळ. 5 वर्ष झाले, आता हे पाप सोडून टाकल, आता माझ्या मुलाप्रमाणे वागल. 10 वर्ष झाले, आता तरी माझं बाळ बदलल. पण बाळामध्ये काय सुधारणाच नाही. कृपेवर कृपा, कृपेवर कृपा, कृपेवर कृपा देव देते, पण हे बाळ सत्याच्या मार्गाने चालायला तयार नाही, पापाचा मार्ग सोडायला तयार नाही. या बाळाची परिस्थिती कशी झाली माहिती तुम्हाला? त्या डुकरासारखी. त्या बाळाला ती घाणच आवडतीये. डुक्कर निघाला की गेलं त्या नालीमध्ये, त्याला किती तुम्ही तुम्ही त्याला धुतलं, तुम्ही त्याला पुसलं, तुम्ही त्याला पावडर लावले, त्याला चांगला शॅम्पू लावला, त्याला तुम्ही तयार केलं, सर्व चांगलं केलं, पण डुकराला घरातून बाहेर गेलं, कुठे गेलं ते? हा एक इशारा आहे. काय हा एक इशारा आहे? कारण इथं बायबल सांगतो, जे लोक डुकरासारखे आहेत, जे चर्च मध्ये येऊन देवाचं वचन ऐकून, देवाचं सत्य ऐकून तरी पण बदलायला तयार नाहीत, मग देव काय करणार आहे त्यांना? देव इथं बायबल सांगतं त्यांच्यामध्ये भ्रांतीचं कार्य चालवणार आहे. ते गोंधळलेले. आता भ्रांती म्हणजे काय? गोंधळ. सर्व बोला, गोंधळ. मला समजतच नाही. अनेकांचं काय असतं? मला समजतेच नाही, मी कसं पाप करते. ब्रदर, मला समजतच नाही, मी कसं गेलो तिकडं. माझी इच्छाच नव्हती मी तिकडं जायला, पण माझे पाय कसे गेले तिकडं. मला समजत, सर्व समजतंय, सर्व देवाने सर्वांना समजदारी दिलेली. एकदा नाही समजलं, 10दा, पण ती तिकडं त्या घाणीत पुन्हा गेलं ते नालीमध्ये. हा, एकदा झालं, 10दा झालं, 100दा, ठीक आहे, देव कृपेवर कृपा देतो, कृपावर कृपा देतो, कृपावर कृपा देतो. पण इथं बायबल स्पष्ट सांगते, ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत म्हणजे पापामध्ये संतोष मानला, त्या सर्वांना शासन व्हावे. त्यांना काय व्हावे? शिक्षा व्हावे, म्हणून असे होईल. प्रियाने एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला देव, बायबल सांगते, देव प्रीती आहे, देव कृपाळू आहे,
देव दयाळू आहे. तो दयाळू देव आहे, कृपाळू देव आहे, क्षमा करणारा देव आहे. हालेलुया. तर त्यांनी तुम्हाला आणि मला तो अनेक दिवस संधी देते, संधी देते, संधी देते, संधी देते. संधीचा फायदा घ्या. संधीचा काय घ्या? फायदा घ्या. पुन्हा 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 वर्षानुवर्ष झाले, आता 15 वर्ष झाले, आता 20 वर्ष झाले आपण ते देवाचं वचन ऐकते, तरी पण जर आपण त्या घाणीत जाते तर काय होणार आहे? तर बायबल सांगतं मग देव त्याची कृपा काढून घेईल. काय करेल देव? त्याची कृपा काढून घेईल. आणि इथं बायबल सांगतं हे जे लोक अंतःकरणापासून येशूवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, हे लोक त्या ख्रिस्त विरोधकाचे चमत्कार पाहतील. त्या ख्रिस्त विरोधकाचं मोठ्या मोठ्या ज्या तो ख्रिस्त विरोधक जगातल्या लोकांना खूप बक्षीस देणार आहे. तुम्हाला माहिती आहे? जो 666चा शिक्का तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्याशिवाय कुणालाच काय विकत घेता येणार नाही, कुणाला विकत देता येणार नाही. तो ख्रिस्त विरोधक लोकांना मोठे मोठे बंगले देणार आहे, मोठे मोठे बंगले देणारे, मोठ्या मोठ्या गोष्टी देणारे. पण आठ काय असणार आहे? माझ्या समोर झुका आणि नरकामध्ये चाल. माझ्या समोर झुका आणि माझ्या बरोबर नरकामध्ये. या जगामध्ये मी तुम्हाला सर्व देतो, फक्त काय घ्या? शिक्का घ्या. तुम्हाला काय पाहिजे सर्व देतो मी. तुम्हाला खायला पाहिजे, तुम्हाला प्यायला पाहिजे, तुम्हाला मोठा बंगला पाहिजे, सर्व देतो. फक्त काय करा? झुका, माझी आराधना करा. हालेलुया. तर प्रियानो, यापेक्षा विचार करा प्रियानो. हालेलुया. जरी या जगामध्ये कदाचित आपल्याला दुःख होईल, कदाचित आपल्याला या जगामध्ये त्रास होईल, कारण जे सत्याच्या मार्गाने चालतात ना त्यांना लोक त्रास देतात. जगातले लोकांना सत्य नाही आवडत. जगातल्या लोकांना काय आवडतं? लबाडी आवडते. जगातल्या लोकांना पाप आवडतं, व्यभिचार आवडतं, है की नाही? जे सरळ मार्गाने, येशूच्या मार्गाने चालतात ना ते नाही आवडणार. आणि म्हणून जर कोण सरळ मार्गाने चालले, कोण एक चांगला माणूस आहे ना, आणि प्रियांनो तो दारू पित नाही, सर्व चांगले, हालेलुया, आणि त्याचे 10 मित्र आहे दारू पितात, प्रत्येक मित्र आग्रह करल, काय करणार? चल आज आपण पार्टी, चल आज आपण पार्टीला. त्याच्या मागे तगादा लावणार जोपर्यंत तो खाली पडत नाही, जोपर्यंत तो त्यांच्याबरोबर पापामध्ये सामील होत नाही. आणि मग म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. आपण आता शेवटच्या धड्यामध्ये आलेलो आहे. आमेन. हालेलुया. तर प्रियानो, खरोखर प्रियानो, या सर्व गोष्टी अशा घडत आहे की नाही? आता अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. ती गोष्ट ही ना, एक देवाचे सेवक होते, त्यांचं नाव होतं टॉम हॉर्न. आणि मी खूप वर्षापासून म्हणजे नाही का त्यांचं वचन ऐकतो, इंटरनेटवर त्यांचं वचन येतं, पुस्तकं पण आहेत त्यांचे. आणि हे जे टॉम हॉर्न आहेत, त्यांनी 2019 मध्ये एक पुस्तक लिहिलं. काय लिहिलं त्यांनी 2019 मध्ये? एक. प्रियानो, हा व्यक्ती असा आहे, त्याला देव भविष्यवाणी काय दाखवतो? त्याला भविष्यवाणी दाखवतो, त्याला स्वप्न दाखवतो. आणि त्याला जे स्वप्न दाखवतो तर देवापासून येतं, ते नेहमी काय होतं? सत्य होतं. हालेलुया. बायबलमध्ये म्हटलेलं आहे, जर एक स्वप्न देवापासून आहे किंवा एक भविष्यवाणी देवापासून आहे, तर ती भविष्यवाणी काय होणार? सत्य होणार, पूर्ण होणार. हालेलुया. तर हा जो व्यक्ती आहे टॉम हॉर्न, तुम्हाला माहिती आहे, त्याला देवाने एकदा असं दाखवलं ना की जो पोप आहे तो राजीनामा देणार आहे. काय देणार आहे? पण असं कधीच झालं नव्हतं. आता हे जे पोप आहे, 2000 वर्षाची हिस्ट्री आहे, ओके, 2000 वर्षाचा त्यांचा इतिहास आहे. पण असं कधीच झालं नाही की एका पोपनी काय केलं? राजीनामा दिला.
पण ह्याने त्याच्या पुस्तकामध्ये ते लिहिलं ना, देवाने मला दाखवलं की पोप एक पोप होता, मला असं वाटतं पोप फ्रान्सिसच्या पहिला एक पोप होता. आणि ह्या व्यक्तीला देवाने दर्शन दिलं आणि दर्शन देऊन सांगितलं की हा पोप राजीनामा देणार. तर तुम्हाला माहिती आहे जगातले सर्व जे लोक होते त्याला वेड्यामध्ये काढायला लागले. असं कधीच होऊ शकत नाही. पोप कधीच राजीनामा देत नाही. पोप मेल्यानंतरच काय होतं, त्याची जागा दुसरी घेतात. आता तुम्हाला माहिती आहे आता जो पोप आहे तो कधी झाला, जो पोप फ्रान्सिस मेला आणि मग काय झाला, आता हा पोप लिओ त्याच्या जागेवर आलेला आहे की नाही. तर आपण पाहतो पोप मेल्याशिवाय त्याची जागा कोण घेऊ शकत. पण प्रियांनो, हा जो टॉम हॉर्न आहे देवाचा सेवक, पवित्र आत्म्याने भरलेला, त्याला देवाने सांगितलं की हा जो पोप आहे, मला असं वाटतं त्याचं नाव होतं, काय नाव होतं मला आठवत नाही आता, पण तो काय करणार आहे, राजीनामा देणार आहे. आणि खरोखर जसं त्यांना सांगितलं ना, काय झालं, त्याने राजीनामा दिला. हालेलुया. पण आता अजून एक खूप महत्वाची गोष्ट जी झाली आता, तुम्हाला माहिती आहे का, हाच देवाचा सेवक टॉम हॉर्न याला देवाने अजून एक स्वप्न दाखवलं. आणि देवाने त्या स्वप्नामध्ये त्याला दाखवलं की आकाशातून एक, काय बोलतात त्याला, एक ॲस्ट्रॉइड, एक तो ना, आपण पाहतो ना की आकाशामध्ये जे तारे असतात ना, ते तारा येते आणि आपल्या पृथ्वीला धडकते. काय होते, आपल्या पृथ्वीला धडकते. आणि हीच गोष्ट प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिली. तर आपण थोड्या वेळ बघूया का, कारण मला असं वाटतं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला सर्वांना समजणं. हालेलुया. इथे बायबल सांगतं प्रियांनो, आपण जर प्रगटीकरण याचा 9वा अध्याय आणि आपण 1 पासून ते 4 पर्यंत वचन वाचूया. 1 पासून ते 4 किंवा 3 पर्यंत वाचा. 3 पर्यंत. पाचव्या देवदूताने कर्णा वाजविला. तो एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या जवळ अघात कूपाची किल्ली दिली होती. त्याने अघात कूप उघडिला. तो त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि कुपाच्या धुराने सूर्य व अंतराळही अंधकारमय झाली. त्या धुरात तोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यास पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती दिली. ओके बस. ओके. तर प्रियांनो, इथं आपण काय पाहते, बायबल सांगते 5व्या देवदूताने काय केला, कर्णा वाजवला. त्यावेळेस काय झालं, एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. हालेलुया. तर हा जो देवाचा सेवक आहे त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये देवाने त्याला दाखवलं की एक तारा काय होते, पृथ्वीवर पडत आहे. आणि इतकंच नव्हे प्रियांनो, हा तारा किती तारखेला पडणार आहे हे देखील त्याला सांगितलं. हालेलुया. तर 2029 मध्ये, तर मी तुम्हाला एक्झॅक्ट डेट सांगतो. तर आपण पाहतो ना की या देवाच्या सेवकाला देवाने तारीख पण सांगितली की या तारखेला काय होणार आहे, हा तारा काय होणार आहे, पृथ्वीवर पडणार आहे. ओके ना. तर हा कधी पडणार आहे मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, हा जो तारा
पृथ्वीवर पडणारे, इथं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलं. तर प्रियांनो, या देवाच्या सेवकाला देवाने एक तारीख दिली आणि ती तारीख होती एप्रिल 13, 2029. किती तारीख आहे? एप्रिल 13, 2029. हालेलुया. ओके. आणि प्रियांनो, त्याच्यानंतर या देवाच्या सेवकाने एक पुस्तक लिहिलं. काय लिहिलंय? हे पुस्तक कधी लिहिलं माहिती तुम्हाला त्याने? 2019 मध्ये. कधी लिहिले? म्हणजे खूप वर्ष, म्हणजे आजपासून 5 वर्षा अगोदर लिहिलेले. 5 वर्षा अगोदर ते पुस्तक लिहिलं. आणि देवाने या व्यक्तीला प्रगट केलं की 13 एप्रिल 2029 ला काय होणार आहे? हा तारा पडणार आहे. देवाने त्याला दाखवलं. त्यांनी थोडं, त्याचे मित्र होते नासामध्ये. कुठं होते? नासामध्ये. जे अमेरिकेचं मोठं जे सर्व तारे वगैरे पाहतात ना, त्यांच्याबरोबर त्याचं कनेक्शन होतं. आणि त्यांनी विचारलं, तर तुम्हाला माहिती आहे, त्याला पण सांगितलं, नासाच्या लोकांनी पण त्याला सांगितलं की हो, खरोखर एक तारा पृथ्वीकडे येते. काय होते? एक तारा पृथ्वीकडे येते आणि हा तारा पृथ्वीवर पडणार आहे. कधी पडणार आहे? 13 एप्रिल 2029 मध्ये. हालेलुया. आता प्रियांनो, हा जो देवाचा सेवक आहे, तर देवाने त्याला अजून एक गोष्ट प्रगट केली ना, की 2025 हे वर्ष, या वर्षामध्ये काय होणार आहे? महासंकटाचा काळ सुरू होणार. काय? महासंकटाचा काळ सुरू होणार आहे. हालेलुया. आणि त्याला कोणती डेट दिली माहितीये का? आता जर तुम्ही हे 13 एप्रिल 2029 पासून, 13 एप्रिल 2029 पासून जर तुम्ही 3.5 वर्ष माग आला, 3.5 वर्ष आपण जर माग आलो, तर कोणती तारीख येते माहिती तुम्हाला? 13 ऑक्टोबर 2025. कोणती तारीख येते? 13 ऑक्टोबर 2000. आता मला सांगा, 13 ऑक्टोबर 2025 ला काय झालं? काय झालं? करार झाला. हालेलुया. आपण दानियेलच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं? की तो पुष्कळ लोकांबरोबर किती? 7 वर्षांचा किंवा एक सप्तकाचा काय करील? करार, पक्का करार करील. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आता ही त्याने भविष्यवाणी केली. त्यांचा मृत्यू झालेला. आता हे जे टॉम हॉर्न आहेत, त्यांचा मृत्यू झाला. हालेलुया. 2-3 वर्षापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण त्यांचे पुस्तक आहेत आणि त्यांना देवाने दर्शन दिलं होतं, देवाने त्यांना स्वप्न दाखवलं होतं. हालेलुया. तर प्रियांनो, त्यांना अशा ह्या सर्व गोष्टी देवाने प्रगट केल्या. त्याने, या टॉम हॉर्नने, ह्याला माहिती नाही पण त्याने भविष्यवाणी केली होती की 2025 हे वर्ष एक पृथ्वीची दिशा बदलणार वर्ष आहे. आणि त्याला ती तारीख पण दिली होती 13 ऑक्टोबर 2025. 13 ऑक्टोबर 2025 ला काय सुरू होणार आहे? पृथ्वीचे शेवटचे दिवस सुरू होतील. हालेलुया. आता मी हे सर्व का सांगत आहे हालेलुया? कारण मला समजलं आणि मला असं वाटलं हे तुम्हाला सांगावं. हालेलुया. का? कारण प्रियांनो, ज्या वेळेस आपल्याला काय समजतं आहे की नाही, आपण जर दुसऱ्याला सांगितलं तर तो पण सावध होईल. आपण का सांगत आहे एकमेकांना? आपण काय राहावं? बायबलमध्ये काय म्हटलं? शेवटच्या काळामध्ये कसं राहा? जागृत राहा आणि सावध असा. आता मी 100%
आपण असं 100% एकदम असं बोलू पण शकत नाही की ह्या देवाच्या सेवकाला सांगितलेलं आहे हे खरंच आहे. आता वेळच आपल्याला दाखवल, पण अशा गोष्टी देवाने या व्यक्तीला दाखवल्या होत्या. हालेलुया. आणि मला असं वाटलं की सर्व मंडळीला पण या समजावं. कशासाठी? घाबरण्यासाठी नाही, आपल्याला घाबरायची गरज नाही, पण आपल्याला सावध राहण्याची गरज आहे आणि आपल्याला तयारी करण्याची गरज आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपलं रॅप्चर होणारच आहे, आपल्याला येशूनी निवडलेलंच आहे. हालेलुया, हालेलुया. पण आपल्याला काय राहणं गरजेचं आहे? सावध राहणं. आपल्याला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार राहणं. हालेलुया. काय होतं शहाण्या कुमारिकेकडं? दिवा आणि तेल. आता अजून एक महत्वाची गोष्ट आपण आज बघितली प्रियांनो, जे सत्यावर प्रेम करणार नाहीत, जे सत्यावर प्रेम करणार नाहीत, जे देवाच्या वचनावर प्रेम करणार नाहीत, त्याच्या जीवनामध्ये या शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे? देव त्यांच्यामध्ये काय करल? गोंधळाचं कार्य होईल. हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, गोंधळामध्ये राहू नका. आपल्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट आहे जी देवाला आवडत नाही, ते पाप कबूल करा आणि सोडून टाका. देवाने आपल्याला खूप कृपा दिलेली आहे. हालेलुया. 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. हालेलुया. कृपेचा फायदा घ्या, कृपेचा दुरुपयोग करू नका. कारण शेवटी तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. एक अंजिराचं झाड होतं. कसलं झाड होतं? अंजिराचं झाड होतं. आणि बायबल सांगतं प्रत्येक वर्षामध्ये त्याचा मालिक यायचा त्या झाडाचा आणि बघायचं त्याला फळ आलं किंवा 1 वर्ष आला, 2 वर्ष आला, 3 वर्ष हा व्यक्ती त्या झाडाजवळ, पण त्याला काय फळ मिळालं? शेवटी काय बोलला मालिक? या झाडाला कापून टाका. पण प्रियांनो जो माळी होता तो काय बोलला? महाराज हे शेवटचं वर्ष द्या. हालेलुया. याला अजून खत आणि पाणी टाकतो, जर याला फळ आलं, याने पश्चाताप केला, याने जर पश्चातापास योग्य अशी फळ दिलं तर तुम्ही याला ठेवा, जर फळ नाही दिलं तर याला कापून टाका. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, आपलं जीवन, आपल्या जीवनामध्ये फळ असणं ते खूप गरजेचं आहे. येशू काय बोलला? मी वेल आहे, तुम्ही मी वेल आहे, तुम्ही. जो फाटा माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ, पण जो माझ्यामध्ये राहत नाही तो काय होऊन जातो? वाळून जातो. आणि बायबल सांगते जे फाटे वाळून जातात त्यांना घेऊन जाळून टाकतात. तर महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, आपण प्रभू येशू मध्ये आहोत. 1 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आहोत. हालेलुया. महत्वाची गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये फळ आहे का? तुमच्या जीवनामध्ये पवित्रतेचं फळ आहे का? तुमच्या जीवनामध्ये प्रीतीचं फळ आहे का? तुमच्या जीवनामध्ये ना सत्याचं फळ आहे का? तुम्ही सरळ देवाच्या मार्गाने चाललाय का? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही क्षमा करता का कोणाला? का बदलाच घ्यायचा आहे? क्षमा करण्याचं फळ आहे. तुमचा देव जर येशू आहे तर तुम्ही बदला कसं काय घेऊ शकता? क्षमा करता का तुम्ही? आपलं अंतःकरण बघा. हालेलुया. शोधा. बायबल मध्ये म्हटलं आपलं अंतःकरण शोधून बघा. तर आपल्या जीवनामध्ये राग आहे, कडूपणा आहे, द्वेष आहे, आजच वेळ आहे. क्षमा करा सर्वांना. हालेलुया. आणि गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, आपण जर फळ दिलं तर बायबल सांगतं काय? आपण त्याच्या राज्यामध्ये असणार. आमेन. हालेलुया. बायबल मध्ये हे पण म्हटलंय, जो विजय मिळवतो तो माझ्या बरोबर राज्य करेल. आपल्याला पापावर विजय मिळवायचा आहे. आमेन. हालेलुया. ओके, यास आपण सर्वजण उभं राहूया. आणि प्रियांनो, आज आपण जे सर्व वचन ऐकलं नाही तर मी तुम्हाला दाखवलं या स्क्रीनवर.
जो पांढरा घोडा चाललाय आता. आपण बघितलं देवाच्या सेवकाने जी भविष्यवाणी केली त्या भविष्यवाणीप्रमाणे ना खरोखर प्रियांनो त्या सर्व गोष्टी घडत आहेत. हालेलुया. आपण म्हणजे जरी या भविष्यवाणी केल्याने तुम्ही साध्या न्यूज जरी बघितल्या तर तुम्हाला समजतं शेवटच्या काळामध्ये आपण आहोत. कारण जागोजागी भूकंप होते, मर्या येते, जे येशूने सांगितलं ती प्रत्येक गोष्ट घडत आहे. आमेन. ही वेळ आहे प्रियांनो, आता टाइमपास करायची वेळ नाहीये. कसं पण जगल, मला जे पाहिजे ते मी करल हे सोडून टाका. मी आता देवाची इच्छा पूर्ण करणार आहे. हालेलुया. प्रभू येशू इथून पुढं मी तुझ्यासाठी जगणार आहे. पश्चातापास योग्य फळ मी देणार आहे. प्रीतीमध्ये मी चालणार आहे, सत्यामध्ये मी चालणार आहे, नीतिमत्वामध्ये मी चालणार आहे. हालेलुया. हा निश्चय करा, कारण वेळ कमी आहे. खरोखर म्हणजे या सर्व गोष्टी मला माहिती नाही, पण देव बरोबर मला दाखवतो. बरोबर कालच मला हे सर्व गोष्टी समजल्या. हालेलुया. देवाने या सर्व गोष्टी प्रगट केल्या का? तुम्हाला सांगण्यासाठी. आपण सर्वांनी सावध व्हावं, येशू खूप लवकर येते. आमेन. यास आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करा, आपले दोन्ही हात उंच करा आणि पुन्हा एकदा आज आपलं समर्पण देवाला करा. प्रियाने ही वेळ या जगातल्या लोकांसारखं, जसं जगातले लोक पापामध्ये, लबाडीमध्ये, व्यभिचारामध्ये जगत आहेत, तसं जगण्याची वेळ नाहीये. कारण बायबल सांगतं तुम्ही या जगाचे नाहीये, तुम्ही स्वर्गाचे आहात. तुम्ही देवाचे लेकर आहात. आणि बायबल सांगतं जसा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये चालला तसंच चालण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. तर प्रियांनो, आज निश्चय करा, आज आपल्या अंतःकरणामध्ये प्रियांनो पक्का निश्चय करा की प्रभू येशू, आतापर्यंत मी माझ्या मनाप्रमाणे चाललो, पापामध्ये चाललो, वाईट गोष्टी मी करत होतो, पण आज मी त्या सर्व गोष्टी सोडून टाकत आहे. प्रभू येशू, तू मला सहाय्य कर, मला शक्ती दे, मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. मला प्रभू येशू तुझ्यासाठी जगायचंय. इथून पुढे मी माझ्या मनाप्रमाणे नाही, तर मी तुझ्या वचनाप्रमाणे जगणार आहे. मला तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणार बनव. ओ प्रभू येशू, तू मला सहाय्य कर. माझ्या शक्तीने होणार नाही. आज तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर, तुझ्या अभिषेकाने मला भर, तुझ्या सामर्थ्याने पित्या मला भर. माझं जीवन बदल. ओ माझा स्वभाव तुझ्या आत्म्याने बदल. ओ सर्व भांडणाचा स्वभाव, सर्व अपवित्रता, तुला न आवडणारी प्रत्येक गोष्ट पित्या माझ्यामधून दूर कर. आज पित्या मला लीड कर. आज मी स्वतःला नम्र करते, तुझ्या समोर मी झुकते. प्रभू आज मला तुझं सत्य समजलेलं आहे. आज मला तुझं वचन समजलेलं आहे. प्रभू आतापर्यंत मी लबाडीवर प्रेम केलं, पापावर प्रेम केलं, पण आज मी त्या सर्व गोष्टी सोडून टाकत आहे. आज मी ते सर्व व्यभिचार, सर्व त्या वाईट गोष्टी सोडून टाकत आहे. आज मी ते सर्व व्यसन सोडून टाकत आहे. आज मी सर्व तंबाखू, दारू, गुटखा याचा गुलाम राहणार नाही. तर प्रभू येशू, माझं शरीर तुझं मंदिर आहे. आजपासून मी तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या शरीरामध्ये त्या कोणत्या गुटख्याला, त्या तंबाखूला, दारूला मी माझ्या जीवनामध्ये जागा देणार नाहीये. प्रभू येशू, आज मी माझं जीवन तुला अर्पण करत आहे. प्रभू येशू, आज माझं सर्वस्व तुला देत आहे. मला सहाय्य कर, मला तुझ्या आत्म्याने स्पर्श कर. पवित्र आत्मा तू ये. रबाबा रियांदा रबा रियांदा रबा शेरियांदा रबा रियांदा रबा
Rabba Kanda Rabba Rianda Rabba Rianda Rabba Rianda Rabba Rianda Reberianda Rabba Shekeria Ridende Reberianda Rabba Rianda Rabba Shende Reberianda Rabba Rianda Rabba Shekeria Riberianda Rabba Santo Robo Sukurianda Rabba Rihanda Rabba पिता प्रत्येकावर तुझी दया तुझी कृपा केलीस मी तुला धन्यवाद देतो आज इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पिता त्यांनी सत्यावर प्रेम करणार प्रभू येशू तुझ्यावर प्रेम करणार प्रभू तुझ्या पवित्र मार्गामध्ये चालणार आज तू प्रत्येकाला बनवलंस धन्यवाद देतो पिता सर्व दुतोंडीपणा सर्व ढोंगीपणा सर्व पिता पापावर प्रेम करण्याचा स्वभाव प्रत्येकाच्या जीवनामधून नष्ट केला आणि पिता प्रत्येकाला त्या शहाण्या कुमारिकेसारखं पिता तू दिवा आणि तेल घेऊन तुझी वाट पाहण्यासाठी प्रत्येकाला उभं केलंस तुझ्या अभिषेकामध्ये तुझ्या सामर्थ्यामध्ये तुझ्या सत्यामध्ये तुझ्या वचनामध्ये प्रभू प्रत्येकाला आज तुझी कृपा दिलीस आम्ही धन्यवाद आणि धन्यवाद देतो सर्व गौरव पिता आम्ही तुला देतो येशूच्या नावामध्ये मागतो आमेन